महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला एकीकडे ठरत नाहीये, तर दुसरीकडे अमरावतीत आमदार बच्चू कडू वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहेत. बच्चू कडू हे सध्या महायुतीतच आहे, पण महायुतीत त्यांची नाराजी आहे. लोकसभेच्या जागा वाटपात आपली भूमिका कुणीही विचारत नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर वक्तव्य केलं होतं. अमरावतीत महायुतीचा उमेदवार हा भाजपच्याच चिन्हावर लढेल असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. दुसरीकडे खासदार नवनीत राणा या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेनंतर बच्चू कडू यांना नवनीत राणा भाजपकडून उमेदवार असल्या तर तुम्ही पाठिंबा देणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट नाही या शब्दात उत्तर दिलं. नवनीत राणा यांना उमेदवारी दिली तर आपण महायुतीतून बाहेर पडू असा इशाराच त्यांनी देऊन टाकला. त्यानंतर आज आणखी मोठी बातमी समोर येत आहे. बच्चू कडू अमरावतीतून वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. आमदार बच्चू कडू अमरावती लोकसभा मतदारसंघातून वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. येत्या 6 एप्रिलला प्रहार पक्षाचा उमेदवार अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करेल असं कडू म्हणाले. लोकसभेला प्रहारचा उमेदवार द्यावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. यांनी याबाबत TV9 मराठीला ही प्रतिक्रिया दिली आहे.